ऋषी पाठक बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला बघूयात महत्त्वाच्या राजकीय मोठ्या बातम्या। मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार। मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी। रवींद्र चव्हाणांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करतायत। रवींद्र चव्हाणांची दिल्लीत पत्र लिहून तक्रार, रामदास कदम यांचा आरोप। सुप्रिया मुंबईत असेल तर राखी बांधून घेणार, अजित पवारांचं वक्तव्य। मी नाशिकमध्ये कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तरी स्वागतच करेन, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता। सिद्दीकी आज अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी होणार। मुंबईतील जनसन्मान यात्रेसाठी सिद्दीकींकडून बाईक रॅलीचं आयोजन। शिंदे गट विदर्भातील 12 जागांसाठी आग्रही। पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरसाठी शिंदे गट दबाव टाकण्याची शक्यता। निरीक्षक अहवाल एकनाथ शिंदेंकडे सोपवणार। आता लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद होतील, महायुतीला साथ दिल्यास योजना चालू राहतील, अजितदादांचं पुन्हा एकदा वक्तव्य। एवढ्या योजना जाहीर करूनही दणका बसेल असं त्यांना वाटतं, अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। आमचं सरकार मजबूत करा, बहिणींना 3000पेक्षा जास्त पैसे देऊ, साताऱ्यातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही। महिलांनी देवाभाऊ असं म्हटलेलं मला जास्त आवडतं, महिला सशक्तीकरणासाठी आमचा पुढाकार। महाराष्ट्राच्या विधानसभेत 100 महिला आमदार पाहायला मिळतील, मेळाव्यातून फडणवीसांचा लाडक्या बहिणींशी संवाद।